तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय येथे लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर आणि कार ड्रायव्हर या पदांचा जर फॉर्म भरलेला असेल, तर मित्रांनो खरंच या ठिकाणी एकाच वेळी सर्व पदांची परीक्षा होणार आहे का? तर मिळालेल्या अपडेटनुसार आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. जे काही तुम्ही ₹1000 फीस भरून कोणी विद्यार्थ्यांनी शिपाई या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, तर त्याच विद्यार्थ्यानं कार ड्रायव्हर आणि लिपिक या पदासाठी फॉर्म भरलेला आहे. तर काही जणांनी स्टेनोग्राफर या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, तर काही जणांनी लिपिक या पदाची फॉर्म भरलेला आहे. परंतु आता या ठिकाणी एक चर्चा सुरू आहे, की एकाच वेळी परीक्षा होणार असल्यामुळं सर्व पदांची म्हणजे तिन्ही पदांची परीक्षा ही एकाच वेळी देणे शक्य आहे का? यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युजन आहेत. तर त्यासाठी आपण अतिशय महत्त्वाचे अपडेट्स या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हाच परिपत्रक पाहिलेलं आहे, जे सर्वांकडे व्हायरल होत आहे, की यामध्ये सांगितलेलं आहे, की सर्व पदांची परीक्षा जी आहे, ती परीक्षा ही एकाच ठिकाणी, एकाच केंद्रावर या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, ही जी काही चाळणी परीक्षा आहे, एकाच दिवशी घेतली जाणार आहे. तर ही संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी खरंच ह्या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, की बरेच विद्यार्थी आपले मित्रांनो या ठिकाणी कोणी शिपाई पदासाठी तर कोणी लिपिक या पदासाठी जॉईन झालेले आहे आणि त्यांनी त्यांचं फीडबॅक दिलेलं आहे, की आपलं जे कंटेंट्स आहे मित्रांनो, ते कंटेंटचा वापर करून यूज करून त्या ठिकाणी त्यांनी जॉब मिळवलेली आहे. तर असं तुमचं जर सिलेक्शन यादीमध्ये तुम्हाला जर तुमचं नाव घ्यायचं असेल, येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपलं जे कंटेंट्स आहे मित्रांनो, ते कंटेंट्स तुम्हाला या ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन लिपिक पद असेल किंवा शिपाई पद असेल, स्टेनोग्राफर असेल किंवा कार ड्रायव्हर असेल, सर्व पदांसाठी नोट्ससहित आपण क्वेश्चन पेपर तयार केलेले आहेत. प्लस टायपिंगचे पॅसेज, ऑथेंटिक सर्व कंटेंट्स आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा. आपण या ठिकाणी क्वेश्चन पेपर YouTube चॅनल्सवर दाखवू शकत नाही, कारण व्हिडिओ हा लेंदी होऊ शकतो. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी व्हिडिओ पाहत नाही. तर त्यासाठी आपला इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु हा टेलिग्राम चॅनल्स आहे मित्रांनो. त्या टेलिग्राम चॅनल्सवर आपण या ठिकाणी पूर्ण क्वेश्चन पेपर फ्रीमधले आपण अपलोड करत असतो. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, काय सत्यता आहे ती माहिती आपण या ठिकाणी पाहूया, की खरंच तुमचं या ठिकाणी एका जे काही तिन्ही पद आहेत, त्या तिन्ही पदाची परीक्षा एकाच वेळी होणार आहे का? तर मित्रांनो हो, एकाच वेळी तुमची तिन्ही पदांची परीक्षा ही एकाच वेळी होणार आहे आणि एकाच ठिकाणी होणार आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, की एका व्यक्तीने समजा 3-3 पदांसाठी फॉर्म भरलेला असेल किंवा 2 पदांसाठी फॉर्म भरलेला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे का? तर हो मित्रांनो, अशा सर्व विद्यार्थ्यांना एक्झाम देता येणार आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे, जी एक्झाम देता येणार आहे. कारण यामध्ये काही विद्यार्थ्यांनी शिपाई या पदाचा फॉर्म मुंबईला टाकला असेल, तर लिपिक या पदाचा फॉर्म नागपूरला टाकलेला आहे. अशांचं काय होणार आहे? तर मित्रांनो, तुम्हाला सेंटर हे एकच दिलं जाणार आहे. वेळ फक्त तुमची वेगवेगळी असेल. मग अशा वेळेमध्ये तुम्हाला हा पेपर देता येणार आहे. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. त्याच्यामुळं जेवढं तुम्ही पदासाठी फॉर्म भरलेलं आहे, त्याच्या तयारीमध्ये राहा. तुम्हाला या ठिकाणी सर्व पेपर देता येणार आहेत. आता एक्झाम ओरिएंटेडच तुम्हाला कंटेंट या ठिकाणी वाचावं लागणार आहे. तर मित्रांनो, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट्स आपण तयार केलेले आहे. तुम्हाला या अगोदरच आपण सांगितलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जा, डाउनलोड करा आणि तयारीला लागा. आणि सॅम्पल पाहायचे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल्स आहे. त्यामध्ये आपण दररोज एक क्वेश्चन पेपर, तसेच चालू घडामोडी आणि अतिशय अदर जे काही एक्झाम असतील, पोलीस भरती असेल, जे काही स्पर्धा परीक्षेचे असतील, त्याच्या प्रश्नपत्रिका आपण अपलोड करत असतो. त्यासाठी तुम्ही त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना दोन्ही चॅनलच्या लिंक तुम्ही शेअर करा. आणि तुमची काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.